नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 2026साठी लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्या अगोदर पाहू शकता वाहन चालक हे सुद्धा पद यामध्ये होतं आणि वाहन चालक या पदासाठीचा निकाल हा जाहीर झाला होता 10 तारखेला. त्याच्यानंतर आता जवळजवळ महिना उलटलेला आहे. अजूनही जो निकाल आहे लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीचा जाहीर झालेला नाही आहे. तर या संदर्भात गेल्या महिन्यामध्ये महत्त्वाची अशी अपडेट 2 दिवसापूर्वी उत्तर तालिका जी आहे ही जाहीर करण्यात आली होती, अंतिम उत्तर तालिका. आणि त्याच्यानंतर निकाल किती दिवसात लागणार आहे या संदर्भात अधिकृत अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ रिझल्ट कधी आहे, कट ऑफ किती लागेल, नवीन कट ऑफची अपडेटेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील शिपाई, हमाल, फराश आणि लिपिक पदाच्या भरतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक उमेदवार रिझल्टची वाट पाहत आहेत, आतुरतेनं वाट पाहत आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिझल्टची सद्यस्थिती आणि संभाव्य तारीख, कट ऑफचा अंदाज आणि पुढील निवड प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर अशाच शासकीय ज्या सरळ सेवा भरती आहेत याच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर यामध्ये पाहू शकता महत्त्वाचे असे अपडेट. सर्वप्रथम रिझल्टबद्दल बोलायचं झालं तर शिपाई, हमाल आणि फराश आणि लिपिक या पदांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाही आहेत. मात्र मी मगाशी सांगितलं तसं चालक ड्रायव्हर पदाचा निकाल हा आधीच प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि त्यामुळे आता उर्वरित पदांचे निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. काही जे आपला अंदाज आहे यानुसार 4 ते 7 जुलै म्हणजे या पुढची जी 4 दिवस आहेत या 4 दिवसामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये निकाल प्रसिद्ध होण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत तारीख जी महत्त्वाची जी ऑफिशियल अपडेट आहे ही मुंबई उच्च न्यायालय मार्फत अजूनही जाहीर करण्यात आली नाही. मात्र ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यामध्ये अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आली होती त्यानुसार पुढच्या 7 दिवसामध्ये निकाल येणं अपेक्षित आहे. तर उपलब्ध जी माहिती आहे यानुसार 7 तारखेच्या आत निकाल लागू शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तुमच्यासाठी या ज्या अपडेट आहे या पोहोचवण्याचं सगळ्यात सुपरफास्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. त्यामुळे तरीसुद्धा तुम्ही वेबसाईटवर सुद्धा चेक करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कट ऑफमध्ये किती बदल होईल. कट ऑफबद्दल बोलायचं झालं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की उत्तर तालिकेमध्ये कशा पद्धतीने गुण जे आहे कमी जास्त झालेत. जे प्रश्न चुकलेत म्हणजे संच आहे प्रश्नसंच बी बॅचचा, दुसऱ्या बॅचचा, दुसऱ्या शिफ्टचा, त्यामध्ये प्रश्न काय जे आहेत चुकलेले आहेत ते रिमूव्ह करण्यात आले आहेत. या कारणामुळे उमेदवारांचे गुण वाढणार आहेत. त्याचबरोबर काही उमेदवारांचे गुण कमीसुद्धा होऊ शकतात. तर लिपिक पदासाठी 90 गुणांच्या परीक्षेमध्ये 55 ते 60 गुण हे सेफ झोन तुम्ही मानू शकता लिपिक पदासाठीचा. तर शिपाई, हवाल आणि फराश या परीक्षेसाठी 30 गुणांच्या परीक्षेसाठी 19, त्यापेक्षा पुढे 19 ते 24 गुण सुरक्षित श्रेणीमध्ये म्हणजे सेफ झोन मानू शकता. लक्षात ठेवा, हा केवळ अंदाज आहे. अंतिम उत्तर तालिका, रद्द झालेले प्रश्न किंवा उत्तरामध्ये झालेले बदल यामुळे कट ऑफमध्ये 1 ते 3 गुणांचा फरक हा पडू शकतो. अंतिम उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्न रद्द झाले आहेत किंवा काही प्रश्नांना एकापेक्षा जास्त योग्य उत्तरे मान्य करण्यात आली आहेत. त्यामुळे काही उमेदवारांचे गुण हे वाढू शकतात तर काहींचे कमी होण्याची शक्यता सुद्धा आहे. या अंतर्गत ज्यांनी उत्तर तालिकेवर आक्षेप नोंदवले होते त्यांचा आक्षेप योग्य ठरला असेल तर त्यांनाही गुणांचा फायदा हा मिळू शकतो. आता पुढील निवड प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरनं 10 गुणांची शारीरिक क्षमता आणि विशेष पात्रता चाचणी आणि त्यानंतरनं 10 गुणांची मुलाखत होईल. तर लिपिक पदासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 20 गुणांची टायपिंग चाचणी द्यावी लागेल आणि त्यानंतरनं मुलाखत घेतली जाईल. अंतिम निवड ही सर्व टप्प्यातील एकूण गुणांच्या आधारे ही केली जाईल.
कट ऑफ कमी राहण्यामागे काही कारणंही सांगितले जात आहेत. तर आपल्याला माहिती आहे की काही प्रश्नांमध्ये चुका झालेल्या आहेत, ज्यामध्ये प्रश्न टाकलेले आहेत ते चुकीचे प्रश्न आहेत. अंतिम उत्तर तालिकेमध्ये बदल आणि उपलब्ध रिक्त पदांची संख्या हे तुलनेने जास्त असल्यामुळे कट ऑफ अपेक्षेपेक्षा कमी राहू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणूनच पाहू शकता ज्यांचे गुण अंदाजे कट ऑफच्या आसपास आहेत त्याने अजिबात निराश होऊ नये आणि निकाल लागेपर्यंत संयम ठेवावा आणि पुढील टप्प्याची तयारी सुद्धा चालू ठेवावी. कारण शॉर्टलिस्टमध्ये तुम्हाला गुण समजणार नाही आहेत, तरीसुद्धा जो सेफ झोन आहे त्या सेफ झोनमध्ये तुम्ही जर असाल तर तुमची तयारी पुढची करणं आवश्यक आहे. शेवटी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेली कट ऑफ, रिझल्टची संभाव्य तारीख आणि इतर अंदाज या आपल्या विश्लेषणाची अधिकृत आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यावर आपण दिलेली आहे. अंतिम आणि अधिकृत माहिती ही मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत निकालावरच ग्राह्य धरावी. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सरळ सेवा भरती, शासकीय भरतीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.